शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज धाराशिव जिल्ह्यात आलेले आहेत। धाराशिव भूम तालुक्यातील मात्रेवाडी या गावामध्ये त्यांनी आता शेतकऱ्याशी संवाद साधताय, प्रत्यक्ष पाहणी देखील केली। महाराज काय सांगाल, शेतामध्ये आलाय, शेतकऱ्याच्या बांधावर आलाय, पाहणी केली, काय सगळं चित्र दिसतंय? महाभयानक परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झालेली, प्रामुख्याने तुमचं परांडा, भूम, थोडंफार बीड या सगळ्या ह्याच्यात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर एक लॉंग टर्म, एक नियोजनबद्ध इथं शेतकऱ्यांच्या दृष्टीने नियोजन होणं गरजेचं आहे। म्हणजे मराठवाड्यात तर एक तर केव्हा पाऊस पडत नाही आणि इतका अतिवृष्टी झाली आहे, म्हणजे लोकांची त्यांची जमिनी वाहून गेलेले आहेत। आता हे तुम्ही कशा पद्धतीने मदत करणार? सरसकट तुम्ही कर्जमाफी तर केलेलीच नाही, पण त्याच्या पलीकडे हे विषय, हे काय नुसतं कर्ज माफ केलं की विषय होणार नाही, पण ज्यांची जमीनच वाहून गेली आहे, आता दगड बाहेर आहेत, ते हे शेतकरी जगणार कसं? आता एक तुमचं नाव काय म्हणलं? सुहास खंडागे। तर सुहास खंडागेंच्या जमिनी आपण उभा राहिलोय, तिथं नुसते दगड आले दिसतात। आता मी विचारलं सुहासला, बाबा तुम्ही कसं याच्या पुढचं तुमचे काय टप्पे आहेत? म्हणलं समजा आपण धरू पैसे, तुम्हाला 4 पैसे आम्ही सगळ्यांनी मिळून दिले, तर तुम्ही कुठं का? ते म्हणजे अनाजी माती कुठनं? वाहतूक आली, जवळ माती नाहीये, जगायचं कसं आहे त्यांना माहित नाही। मी आता मात्रेवाडीत जाऊन आलो, जिथं एका ह्याच्याच जमिनीच्या पलीकडे लक्ष्मण पवारांची जमीन आहे। लक्ष्मण पवारांनी आत्महत्या केली, का केली आत्महत्या? कर्ज तर आहेच, पण जमीनच राहिली नाही। आता काय करू? आता ह्याच्यावर काय पर्याय, ह्याच्यावर उपाययोजना काय? ह्याच्यावर सरकारने बोलायला पाहिजे। तुम्ही बाकीचे सगळे कामं थांबवून युद्ध पातळीवर मुख्यमंत्री आणि सरकारने मीटिंग घ्यायला पाहिजे। ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण जिवंत कसं ठेवू शकतो, ही परिस्थिती निर्माण झालेली आता। कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुराची सवय तर आहे, पण मराठवाड्यातल्या लोकांनी पाणीच पाहिलं नाही, आणि त्यात ही अतिवृष्टी, ही महाभयानक परिस्थिती आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी जगला तर आपण जगू, आणि म्हणून बाकीचे सगळे कामं थांबवून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपण करावी। आता मगाशी मी गेलो, तिथं लक्ष्मण पवार वारले, मी मदत केली, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वतीनं आणि स्वराज्य संघटनेच्या मदत मी केली। मी माझी जबाबदारी, मी माझं कर्तव्य पार पाडलं, पण असं नाही होणार आहे। तुम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग, तुम्हाला विजन बॉन्ड प्रोग्राम, हा शेतकऱ्यांचे धोरणं हे तुम्हाला करावे। मी अनेक वर्षापासून म्हणतोय, जे धोरण आहेत आपले, हे 25-30 वर्षाच्या अगोदर तेच धोरण आपण नुसतं हे करावं। आता उदाहरण इथं कोल्हापूर टाईप बंधारे इथं आहेत, कोल्हापूर टाईप बंधारे पाटबंधारी जबाबदारी आहे, दर पावसाळ्याच्या अगोदर ते उघडायला पाहिजे। नादुरुस्त आहेत आणि उघडत सुद्धा नाहीत गेट। आता गेट उघडतच नसतील म्हणून ते इकडे फिरकत सुद्धा नसतील। आता ते सुद्धा अनेक तलाव फुटून गेलेले आहेत। याच्यावर काय उपाय? ह्याच्यावर बोलायला पाहिजे। अनेक जणांची घरं उद्ध्वस्त झाले, जनावरं वाहून गेली, मोठं नुकसान आहे। महाराज, सरकारकडे काय आपली मागणी असणार आहे, काय सूचना त्यांना असणार? आता मी अजून त्या शिरसाव ना, शिरसावला मी तिथं जाणार आहे आता। तर तिथं तर म्हणजे असे म्हणजे गायी, असे फोटो मला तुम्ही पाहिले, वाहून गेलेले। तिथंच बिचाऱ्याने वाहून नाही, तिथंच ते जागेवरच मेले। एवढं ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काय प्लॅनिंग आहे? याच्यावर बोलायला पाहिजे। नुसतं इथं दौरे केले, सगळे आमदार आले, खासदार आले, पूर्ण महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मंत्री तर यायला लागले। ठीक आहे, तुम्ही जबाबदारी पार पाडाल, पण ऑन पेपर काय करणार, मदत कशी करणार आहे, ह्याच्यावर आता चर्चा होणं गरजेचं। बाकी सगळी कामं फुल स्टॉप करा, आणि तुम्ही नेमकं या शेतकऱ्यांना वाचवणार कसं, त्यांना जीवित कसं ठेवणार, ह्याच्यावर त्यांनी बोलावं। महाराज, आम्ही गेल्या 8 दिवसापासून या सगळी परिस्थितीची पाहणी करतोय। प्रामुख्याने शेतकऱ्याची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा, मात्र मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत। काल दोन्ही उपमुख्यमंत्री दौऱ्यावर होते, ते बोलायला तयार नाहीत। याबाबत स्पेसिफिक आपण सरकारला काय बोलणार आहे? सरकारला मी आमच्या सगळ्या समितीच्या सगळ्या लोकांना मी सांगितलेलं आहे, तुम्ही मला ड्राफ्ट करून द्या। नुसतं ओला दुष्काळ नाही, तर ओला दुष्काळमध्ये नेमकं तुम्ही काय देणार आहे? कारण का ओला दुष्काळमध्ये असं कुठं काही लिहिलं दिसत नाही की सगळी जमीनच वाहून गेली, तर त्याला काय करणार? म्हणजे तसे निकषच नाहीत। हे इथलं मराठवाड्यातले वेगळे निकष निर्माण झालेले आहेत आता। पण नुसतं शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान नाही आहे। आज शेतकरी सांगू शकत नाही की माझी शेतीची बाउंड्री कुठली आहे, काहीच बाउंड्रीज राहिली नाही, म्हणजे जमीनच राहिली नाही, म्हणजे मेन मूळच माती राहिली नाही, तर त्याचं बांध सुद्धा राहिलेले नाहीत। म्हणजे इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे।
सरकारला आता आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्या संदर्भात. नाही, नुसतं भेटायची गरज नाही. माझं पत्र आजच त्यांना जाणार आहे. आज पत्रावर त्याला भेटायची काही गरज. पत्र गेले तरी त्यांची जबाबदारी आहे आणि नक्की. करावं त्यांनी. नक्की आपण जर पाहिलं तर संभाजीराजे छत्रपती आज भूम तालुक्यातील एका गावामध्ये आहेत आणि या ठिकाणी आता त्यांनी पाहणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना देखील आपण पत्र याबाबत लिहिणार असल्याची माहिती देखील आता संभाजीराजेंनी दिलेली आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.